Hello and welcome to our today's session of client-side scripting language CSS. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 5. द नेम ऑफ युनिट इज रेग्युलर एक्सप्रेशन, रोल ओव्हर अँड फ्रेम्स. तर मागच्या सेशन्समध्ये आपण 5.1 कंप्लीट केला आहे आणि 5.2 फ्रेम्सला सुरुवात केलेली आहे. फ्रेम्समधील थोडे पॉईंट्स आपण डिस्कस केलेले आहेत आणि आपण आजच्या युनिटमध्ये आजच्या सेशनमध्ये पुढचा पॉईंट कवर करणार आहोत. तर आजच्या सेशनचा पहिला पॉईंट आहे चेंजिंग द कंटेंट ऑफ अ चाइल्ड विंडो. मागच्या सेशनमध्ये आपण कॉलिंग अ चाइल्ड विंडो फ्रॉम जावास्क्रिप्ट फंक्शन हा पॉईंट कवर केलेला होता. आता आपण चेंजिंग द कंटेंट ऑफ चाइल्ड विंडो ह्याला सुरुवात करायची आहे. You want to do this by modifying the source web page for the child window. म्हणजे आपल्याकडे काय असणार आहे, चाइल्ड विंडो आपल्याकडे ऑलरेडी असणार आहे जे की आपण ॲज अ सोर्स म्हणून घेणार आहे. त्याच्यानंतर वी मस्ट असाइन न्यू सोर्स टू द चाइल्ड विंडोज एच रेफरन्स ॲट्रिब्यूट. आता ज्यावेळेला आपण आपल्या विंडोजवरील म्हणजे आपल्या चाइल्ड विंडोवरील कंटेंट चेंज करणार असेल त्यावेळेला आपण काय करायचं, एक नवीन सोर्स आपण त्याला असाइन करायचा विथ द हेल्प ऑफ एच रेफरन्स ॲट्रिब्यूट. वी मॉडिफाईड वेब पेज 1.html इन 2 ways. आता मागच्या सेशनमध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल वी डिफाईन द चेंज कंटेंट फंक्शन इन द हेड टॅग. म्हणजे पहिल्यांदा आपण फंक्शन डेफिनेशन होतं ते आपण हेड टॅगमध्ये केलेलं होतं आणि जे काही फंक्शन होतं ते फंक्शन सिम्पली चेंजेस द व्हॅल्यू असाइन टू द एच रेफरन्स ॲट्रिब्यूट टू द वेब पेज 3.html. म्हणजे त्या एक्झाम्पलला अनुसरून आता आपण एच रेफरन्सचा यूज करून जी काही आपल्या फंक्शनमधले व्हॅल्यूज असणार त्याला आपण असाइन करू शकतो. एच रेफरन्सचा ॲट्रिब्यूट यूज करून आपण वेब पेज 3.html हे यूज करू शकतो. The original hrefs was web page 2.html. आता मागच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की ऑलरेडी वेब पेज 1 हा मॉडिफाय करून घेतला होता. त्याच्यानंतर आपण त्याचा यूज करून वेब पेज 2.html हे तयार केलं होतं. त्याच्यानंतर ह्या एक्झाम्पलमध्ये मेन आपला जो होता तो होता आपला वेब पेज 2.html विच डिफाईन वी हॅव क्रिएटेड द फ्रेम सेट. त्यासाठी आपण फ्रेम सेट तयार केलेला होता. इन ऑर्डर टू चेंज द एच रेफरन्स व्हॅल्यू वी नीड टू रेफरन्स द पॅरेंट, द नेम ऑफ चाइल्ड विंडो, द लोकेशन अँड एच रेफरन्स ॲट्रिब्यूट्स. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला एच रेफरन्सची व्हॅल्यू चेंज करायची असेल तर आपल्याला खालील गोष्टी लागतात. पहिला तर रेफरन्स टू द पॅरेंटचा रेफरन्स लागतो. त्यानंतर चाइल्ड विंडोचं नेम लागतं, लोकेशन लागतं आणि आपला एच रेफरन्सचा ॲट्रिब्यूट लागतो. या 4 गोष्टी आपल्याला एच रेफरन्स व्हॅल्यू चेंज करण्यासाठी लागतात. ज्यावेळेला आपण हे यूज करतो त्यावेळेला काय होतं की दिस टेल्स द ब्राउझर टू गो टू द पॅरेंट अँड देन विदिन द पॅरेंट गो टू द टॉप पेज चाइल्ड विंडो अँड देन चेंज द सोर्स ऑफ द विंडो. म्हणजेच ज्यावेळेला ब्राउझरला ह्या गोष्टी समजतात किंवा आपण त्याला इन्स्ट्रक्शन्स देतो त्यावेळेला काय होतं ते डायरेक्टली पहिला पॅरेंटमध्ये जातं. पॅरेंटमध्ये जाऊन आपला जो चाइल्ड विंडो असतो जो की असणार आहे टॉप पेजचा चाइल्ड विंडो असतो तो त्याच्यात जातो. त्याच्यानंतर जो काही आपला सोर्स विंडो असणार आहे त्याला तो चेंज करतो. हा सगळा आता फ्लो असतो. आता पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे चेंजिंग द फोकस ऑफ द चाइल्ड विंडो. आताच मगाचा पॉईंट होता आपला चेंजिंग द कंटेंट होता, आता चेंजिंग द फोकस होता आहे. आता तर चेंजिंग द फोकसमध्ये काय असणार आहे की द लास्ट चाइल्ड विंडो दॅट वी क्रिएटेड हॅज द फोकस बाय डिफॉल्ट. हे डिफॉल्टली त्याला फोकस होतं. हाऊएव्हर यू कॅन गिव्ह एनी चाइल्ड विंडो द फोकस बाय चेंजिंग द फोकस आफ्टर ऑल द वेब पेजेस हॅव लोडेड इन देअर करस्पॉन्डिंग चाइल्ड विंडोज. आता फोकस ही मेथड कशी यूज करतात, कशासाठी यूज करतात हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर त्यानुसार आपल्याला ज्या ठिकाणी फोकस करायचं असेल आपण त्या ठिकाणी फोकस करू शकतो. जे चाइल्ड विंडोसाठी करायचं आहे त्या चाइल्ड विंडोसाठी आपण फोकस मेथड यूज करू शकतो. यू कॅन डू दिस बाय कॉलिंग
focus method of the child window as shown in the text next, where the focus is being given to the web page that appears in the bottom page child window. आता हे करण्यासाठी आपल्याला फोकस मेथड यूज करावी लागते आणि जे काय आपलं वेब पेज अपेअर होतं आहे ते कुठं असणार आहे, बॉटम पेज चाइल्ड विंडो. म्हणजे जी आपली विंडो असणार आहे चाइल्ड विंडो ती असणार आहे सेकंड टाईपमध्ये, म्हणजेच बॉटम पेज असणार आहे. You can tell the focus method from a JavaScript function or directly in response to an event such as on-click event. म्हणजे आपल्याला चेंजिंग द फोकस ही जी कन्सेप्ट आहे ती दोन प्रकारे वापरता येतात. एक तर तुम्ही डिरेक्टली फोकस मेथड यूज करू शकता जावास्क्रिप्टच्या फंक्शनमध्ये, किंवा डायरेक्टली रिस्पॉन्स घेताना आपण काय करतो, एक इव्हेंट जनरेट करून घेतो. ऑन क्लिक इव्हेंट असेल अशा प्रकारे इव्हेंटनुसार पण आपण फोकस चेंज करू शकतो. The reference to the parent.bottom page is needed to get past the security issues. म्हणजे आपण ज्यावेळेला आता ह्याचा रेफरन्स कोणता असणार आहे, तर तो असणार आहे parent.bottom page. बिकॉज काय, जे आपलं चाइल्ड असणार आहे विंडो, ते विंडो आपण कशात काम करणार आहे, पॅरेंटमधून त्याचा रेफरन्स घेणार आहे आणि जे पेज आपल्याला ॲपेअर होणार आहे ते असणार आहे बॉटम पेज. म्हणून आपण parent.bottom पेज हे घेतलेलं आहे. यास घेतल्यामुळे काय होतं, आपलं सिक्युरिटी इश्यूज आपल्या काही जास्त येत नाही. तर आपण कशा प्रकारे लिहू शकतो ही मेथड, parent.bottom page.focus हा एक प्रकारचा सिंटॅक्स असणार आहे आणि अशा सिंटॅक्सचा यूज करून आपण ही मेथड यूज करू शकतो. हा पॉईंट आपण यूज करू शकतो. तर फोकस झाल्यानंतर काय येणार की रायटिंग अ चाइल्ड विंडो फ्रॉम जावास्क्रिप्ट. आता आपल्याला डायरेक्ट चाइल्ड विंडो असणार त्याच्यामध्ये आपल्याला राईट करायचं असणार आहे. तर त्या गोष्टी कशा करायच्या, द कंटेंट ऑफ चाइल्ड विंडो इज वेब पेज दॅट एक्झिस्ट ऑन द वेब सर्वर. बरोबर, सर्व्हरवरती आपलं वेब पेज असतात जे की आपलं आता सध्या चाइल्ड विंडो आपण घेतलेला आहे. यू कॅन डायनॅमिकली क्रिएट द कंटेंट when you define the frame set by directly writing to the child window from JavaScript. आता आपल्याला जे काही रायटिंग करायचं असणार आपल्या चाइल्ड विंडोमध्ये, तर ते आपण डायनॅमिकली क्रिएट करू शकतो. कधी, ज्यावेळेला आपण आपला फ्रेम सेट डिफाईन करणार असतो त्याच्या वेळेला. कसं करायचं, तर डिरेक्टली आपण काय करायचं, चाइल्ड विंडोमध्ये आपण राईट करायचं बाय डायरेक्टली रायटिंग टू द चाइल्ड विंडो फ्रॉम द जावास्क्रिप्ट. म्हणजे जावास्क्रिप्टचा यूज करायचा आणि जी काही आपली चाइल्ड विंडो असणार आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली रायटिंगला सुरुवात करायची. द जावास्क्रिप्ट मस्ट बी डिफाईन्ड इन द HTML फाईल दॅट डिफाईन्स द फ्रेम सेट अँड कॉल्ड वेन द फ्रेम सेट इज लोडेड. म्हणजे आपल्याला माहीत आहे की जावास्क्रिप्ट आपण HTML फाईलमध्ये एम्बेड करू शकतो. तर आपण काय करायचं, जी काही गोष्टी डिफिनेशन करायच्या असतात, डिफाईन करायच्या असतात फ्रेमसेट वगैरे, त्या आपण HTMLच्या फाईलमध्ये करायच्या. आणि ज्या वेळेला HTML फाईल सगळ्या डिफाईन्स होतात, आपला फ्रेमसेट होतो, त्यावेळेला काय करतो आपण, जे काही फ्रेमसेट असतात कधी कॉल होतात, जे काही आपलं वेबपेज लोड झाल्यानंतर जे आपले HTML फाईलमध्ये जे काही फ्रेमसेट असतील त्या सगळ्या गोष्टी तिथं लोड झाल्यानंतर कॉल होतात. टू राईट डायनॅमिक कंटेंट to add a child window, you must assign a source file to each frame of the frame set. Even though you are dynamically creating the source for at least one of those frames. म्हणजे ज्यावेळेला आपण डायनॅमिक कंटेंट तयार करणार असतो आपल्या चाइल्ड विंडोवरती, तर आपण काय करायला पाहिजे, आपल्याला एक सोर्स फाईल असं करायला पाहिजे की जेणेकरून त्याच्यात प्रत्येक फ्रेम असावी पाहिजे आणि त्याच्या फ्रेम सेट असलाच पाहिजे. बिकॉज फ्रेम सेटमध्ये आपल्याला नंबर ऑफ फ्रेम्स असतात. इवन दो यू आर डायनॅमिकली क्रिएटिंग अ सोर्स फाईल ॲटलिस्ट वन ऑफ दोज फ्रेम्स. म्हणजे जे काही आपण काम करणार आहे फ्रेम सेटवरती किंवा फ्रेम्सवरती, तर कमीत कमी एक तर फ्रेम आपल्याला त्या फ्रेम सेटमध्ये असावी लागते, कारण आपण डायनॅमिकली कंटेंट क्रिएट करणार असतो. The JavaScript function is defined in head tag and it is called when the onload event occurs. म्हणजेच
ज्यावेळेला आपण ऑनलोड इव्हेंट ऑकर करून घेणार असतो त्यावेळेला काय होतं, जे काय आपण फंक्शनचं डेफिनेशन केलेलं असतं, जे की आपलं हेड टॅगमध्ये असतं, तर ते कॉल होतं जावास्क्रिप्ट फंक्शनमध्ये. द टॉप पेज चाइल्ड विंडो मस्ट बी ओपन बिफोर द जावास्क्रिप्ट फंक्शन कॅन राईट द विंडो. आता आपल्याला जावास्क्रिप्ट विंडोमध्ये राईट करायचं असतं, पण आपली जी टॉप पेज चाइल्ड विंडो असते ती आपल्याला पहिल्यांदा ओपन करावी लागते, जेणेकरून आपण जी काही आपली फंक्शनमधून राईट होणार असतं विंडोला त्याच्या अगोदर आपला टॉप पेज चाइल्ड विंडो ओपन असावा लागतो किंवा आपल्याला ओपन करावा लागतो. ओपन चाइल्ड विंडो बाय कॉलिंग द ओपन मेथड फॉर द फ्रेम. ओपन करण्यासाठी आपण ओपन मेथड यूज करतो फ्रेमसाठी. विंडो डॉट टॉप पेज डॉट डॉक्युमेंट डॉट ओपन हा आपला झाला सिंटॅक्स. आता ज्या काही गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या आपण ह्या सिंटॅक्स थ्रू यूज करू शकतो आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. वन्स ओपन कॉल द राईट मेथड टू द राईट HTML कंटेंट टू द चाइल्ड विंडो टू क्रिएट द वेब पेज. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला जावास्क्रिप्टचा यूज करून चाइल्ड विंडोमध्ये ज्या काही गोष्टी राईट करायच्या असतात त्याच्यासाठी आपल्याला राईट मेथड HTML कंटेंटमध्ये मिळून जाते. जसं ओपन करण्यासाठी ओपन मेथड असते तसं राईट करण्यासाठी आपल्याकडे राईट मेथड असते. आणि ज्या काही फंक्शन आपण यूज करणार असणार आहे त्या सगळ्या फंक्शन्स आपण HTML फाईलमध्ये लोड करून घेणार असणार. दिस एक्झाम्पल डिस्प्लेज द वेब पेज 3 बटन ऑन द फॉर्म. आता जसं लास्ट सेशनमध्ये आपण बघितलेलं की वेब पेज 2 यासाठी आपण एक बटन तयार केलेलं होतं आणि त्याच्यातून आपण थोडा मॉडिफिकेशनचा भाग केलेला होता. द फायनल स्टेप इज टू कॉल क्लोज मेथड अँड क्लोज विंडो ॲज शोन इन हिअर. म्हणजे आपल्याकडे 3 गोष्टी आहेत, ओपन करण्यासाठी ओपन मेथड, राईट करण्यासाठी राईट मेथड आणि क्लोज करण्यासाठी क्लोज मेथड. तर ज्यावेळेला आपल्याला क्लोज करायचं असणार त्यावेळेला आपण काय लिहिणार, विंडो डॉट टॉप पेज डॉट डॉक्युमेंट डॉट क्लोज फंक्शन किंवा क्लोज मेथड. आणि ओपन करण्यासाठी विंडो डॉट टॉप पेज डॉट डॉक्युमेंट डॉट ओपन. तर अशा प्रकारे आपण एखाद्या चाइल्ड विंडोमध्ये रायटिंग करू शकतो, त्याला ओपन करू शकतो, मग राईट करू शकतो आणि मग त्याला क्लोज पण करू शकतो. आणि आपण डायनॅमिकली त्याच्यात मॉडिफिकेशन्स करू शकतो, त्याच्यात बटन्स ॲड करू शकतो, इव्हेंट जनरेट करू शकतो. या अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपल्याला चाइल्ड विंडोमध्ये करता येतात. नेक्स्ट पॉईंट तो येतो ॲक्सेसिंग एलिमेंट्स ऑफ अनादर चाइल्ड विंडो. आता आपल्याला चाइल्ड विंडो असणार आहे त्याच्या आपल्याला दुसऱ्या चाइल्ड विंडोमधील काही एलिमेंट्स ॲक्सेस करायचे असतात. तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो किंवा काय पॉईंट्स येतात. यू कॅन ॲक्सेस अँड चेंज द व्हॅल्यू ऑफ एलिमेंट ऑफ अनादर चाइल्ड विंडो बाय डायरेक्टली रेफरन्सिंग द एलिमेंट फ्रॉम विदिन युअर जावास्क्रिप्ट. आता ज्या एलिमेंटच्या व्हॅल्यूज आपल्याला चेंज करायचे असतात किंवा ॲक्सेस करायचे असतात तर त्यासाठी काय पाहिजे, आपण त्याला डायरेक्ट रेफरन्स त्या एलिमेंटचा रेफरन्स घेऊन त्या चाइल्ड विंडोमध्ये आपण त्याला त्याच्या व्हॅल्यू आणि एलिमेंट्स एकतर ॲक्सेस करू शकतो किंवा चेंज करू शकतो विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट. यू मस्ट क्लिअरली स्पेसिफाय फुल पाथ टू द एलिमेंट इन जावास्क्रिप्ट स्टेटमेंट that refers the element and it must be from the same domain as the web page, otherwise a security violation occurs. आता ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की ज्यावेळेला एखादा पाथ देतो आपण तर आपल्याला फुल पाथ पाहिजे, जे काही URL असेल किंवा पाथ असेल तर त्या दोन्ही गोष्टी आपल्याला पूर्ण आणि क्लिअरली स्पेसिफाय झालेल्या असायला पाहिजेत, जे की आपल्या जावास्क्रिप्ट स्टेटमेंटमध्ये आपण लिहिणार असणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला आपण मल्टिपल वेब पेज घेतो तर त्यावेळेला मस्ट बी काय आपल्याला सेम डोमेन असावा पाहिजे. जर डोमेन सेम नसेल तर आपल्याला सिक्युरिटी इश्यूज येतात आणि सिक्युरिटी इश्यू व्हायलेन्स ऑकर होतो. आणि जर सेम डोमेन असेल तर आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी आपण आपल्या मल्टिपल वेब पेजवरती करू शकतो फ्रेमसेटमध्ये. सपोज दॅट अ बटन नेम्ड वेब पेज 1 is on the form 1.
लोकेटेड ऑन द वेब पेज दॅट इज डिस्प्लेड ऑन द बॉटम पेज फ्रेम ऑफ द फ्रेम सेट. आता काय घेतलं, आपण फॉर्म 1 घेतला, त्याच्यामध्ये मी एक बटन दिलं वेब पेज 1 नावाचं, आणि मी काय केलं, त्याचं जे लोकेशन असणार आहे त्याचं लोकेट कुठे केलं, मी त्याला बॉटम पेज फ्रेमला मी त्याला डिस्प्ले केला माझ्या फ्रेम सेटमध्ये. द ऑब्जेक्टिव्ह इज टू चेंज द लेबल ऑफ द वेब पेज 1 बटन. म्हणजे आता काय करायचं आहे, लेबल फक्त आपल्याला चेंज करायचं आहे. यू विल नीड टू स्पेसिफाय फुल पाथ अँड देन असाइन टेक्स्ट टू द व्हॅल्यू ॲट्रिब्यूट ऑफ द वेब पेज 1. आता काय सेम पाथ घ्यायचा, जे काही टेक्स्ट असणार आहे ते टेक्स्ट करायचं, व्हॅल्यू घ्यायची, असाइन करायची. तर ह्यामध्ये आपण कशा प्रकारे सिंटॅक्स लिहू शकतो याला, एक्झाम्पलसाठी आपण काय करायचं, पॅरेंट डॉट टॉप पेज डॉट फॉर्म 1 डॉट वेब पेज 1 डॉट व्हॅल्यू हा आपला येणार आहे सिंटॅक्स, आणि इज इक्वल टू देऊन काय करायचं, आपल्याला नवीन लेबल तिथे तयार करायचं असणार आहे किंवा आपल्याला लेबल चेंज करायचं असणार आहे. तर त्याला डायरेक्टली आपण इज इक्वल टू साईन असाइनमेंट करून इन्व्हर्टेड कॉमामध्ये न्यू लेबल अशा प्रकारे लिहू शकतो. पॅरेंट डॉट टॉप पेज डॉट फॉर्म 1 डॉट वेब पेज 1 डॉट व्हॅल्यू इज इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमामध्ये न्यू लेबल. तर या सगळ्या गोष्टी आपण चाइल्ड विंडोजवरती करतो आपण ह्याच्यामध्ये. तर आजच्या सेशनमध्ये आपण 5.2 फ्रेम्स हा पॉईंट पूर्ण कवर केलेला आहे, आणि नेक्स्ट सेशनपासून आपण 5.3ला सुरुवात करणार आहोत.